सध्या मी आहे बीड शहराच्या वार्ड क्रमांक 1 मध्ये। सध्या जे पावसाळ्याच्या अगोदर जे विकास कामं करणार होती ना बीडची नगर परिषद, ते विकास कामं अजून झालेच नाहीत। आता पावसाळा सध्या चालू तर झालाय, विकास कामं व्हायला कधी पाहिजे होते ते पावसाळ्याच्या अगोदर। कारण सध्या अडचण अशी आहे, आत्ता जर का पाहायला गेलं तर हे जे रस्ते आहेत का, हे रस्ते जशाला तसेच आहेत। याच्या अजून काही विकास कामे नाही आहेत, रस्ते झाले नाही आहेत। सत्तांतर झालंय बीड नगर परिषदमध्ये, फक्त आश्वासनच दिली गेली होती। आता जर का जोरात पाऊस आला ना, तर गेल्या वर्षी तर सगळ्यांनीच पाहिलं असेल की जोरात जर का पाऊस आला तर हे रस्ते, हे सगळं वार्ड क्रमांक 1 वगैरे हा कसा खचून जातो, म्हणून सगळं पाणीच पाणी होतं इथं। सध्या मी आता दाखवतो, हे सध्या आहे बीड नगर परिषदमधल्या हद्दातील वार्ड। आता अडचण याची आणि दयनीय अवस्था इतकी याची की इथून नीट चालता सुद्धा येत नाही। लोक तरी गाड्या येत आहेत जात आहेत, इतकी घाण आहे ती समोर। लोकांना माहिती आहे की इथं राहणं आणि चालणं सुद्धा मुश्किल झालंय, पण अजून सुद्धा बीडची नगर परिषद याच्याकडे लक्ष देत नाही। आता हे सध्या आता जर का बघायला गेलं नाही तर हे नाले दाखवतो मी तुम्हाला। हे नालेत, हे नाले जे आहेत का, हे अजून बुजवलेच नाहीत। म्हणजे याच्यात कोणीतरी अचानक जर का रात्री जर का दिसलं नाही कोणाला, गाडीत एखादा माणूस मरून जाईल असे नाले हे सध्याच्या ह्या कंडिशनला इथं। कोणी तुम्हाला असं कोणाला सांगितलं नाही का तुम्ही? नाही, दिवसातून 50 जण परचेस साहेब याच्यात। तुम्ही सांगितलं नाही का कोणाला हे सगळं असं उघडं, हे सगळी घाण कंडिशन? कुणी लक्ष देत नाही साहेब इथं। कुणाला सांगितलं तर इग्नोर मारते सगळे। त्यांना सांगितलं, निवेदन दिले 2-3 वेळेस, ते म्हणते येतील करतील। तुमचा मेंबर कोण आहे वार्डचा सांगते, ते वार्डचा मेंबर काय तर लक्ष देत नाही, काय घालत नाही। सगळे आपले आपले घरामध्ये व्यस्त आहे, आपले आपले हे तर कन्फर्म होतं ना। आता सध्या आता हे पावसाळ्याच्या अगोदर जे कामं करायची होती त्याच्यासाठी पैसे आले तर नगर परिषदला, स्वच्छतेसाठी आले। ते नाले वगैरे जे आहेत का, हे तुमले हे काढायचं, ते काय 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 मला मुद्दा भेटला चांगला। काय झालं, काय काय आहो बोला काय हरकत नाही, तुमच्यासाठीच आहेत आम्ही। काय झालं तर काय म्हणाल ते? आता ज्यांचे पैसे बजेट आलेलं आहे, सगळे आपले आपले खिच्चा भरा लागले, सगळे मेंबरला पैसे वाटा लागले, ते करा लागले, काम करे लक्ष नाही यांचा। सगळी जनता परेशान आहे। यांना रोडचे निवेदन दिले, हे रोडचा पूर्ण कामाचा सांगितलेलं आहे। बिल आलेले, ते काय बिल त्यांनी कामं केले नाही, बिल असे बगर कामाचे बिल उचलून खाते, ते लक्ष देत नाही साहेब। त्यांना सांगितलेलं बोलणारा कुणी नाही, जे कुणी बोललेला येते त्यांच्याकडे ते त्यांना नाही का दाबून ठेवते। त्यांच्याकडे चांगले लोक आहे नाही का, ते येते जाते नाही का। आपण गोरगरीब माणसं आहे, आपण थोडा रोडवर काम करते तर नाही का, हाती कर्मांचे बहाण्याने जे आपले दुकानं नाही का थोडा साईडला काढून फेकून ठेवते, थोडा दादागिरी करते साहेब ते। आपण तिकडे पण बसू, जरा चहा टपरीकडे जाऊया, तिथे जरा लोक आहेत तिकडे पण बोलतील जरा माझ्याशी लोक। इथं भयंकर म्हणजे एकदम बिकट अवस्था आहे बरं सध्या। नगर परिषद म्हणजे नगरसेवक, त्याच्यानंतर सभापती झालं, अध्यक्ष झालं, उपाध्यक्ष झालं, करतायत काय याच्यावर सध्या प्रश्नाचिन्ह उभा राहतो। इतकी दयनीय आणि इतकी बिकट अवस्था आहे सध्या, म्हणजे इथं चालायला सुद्धा माहिती आहे का, रस्ता असा शोधावा लागतोय सध्या। हे चालायचं जरी म्हणलं तर इतकी घाण आहे इथं। अजून तर जोरात पाऊसच आला नाही, फक्त भुरभुरी येते। थोडे दिवस झालं पावसाळा सुरू झालाय, तसं या भुरभुरीत एवढी ही असली घाण कंडिशन झाली आहे याच्यात। किती वर्षापासून आहे हे रोड असतात? किती वर्षापासून आहे रोड? 7-8 वर्ष झाले बघा, 8 वर्ष झाले। त्याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांना नाही का सांगितलं तुम्ही असं रोड झालाय बाबा, चालता येत नाही म्हणून? देत नाही, सगळ्या सांगितले, कुणी लक्ष देत नाहीत। माझ्यासोबत ते चहावाले भैया आहेत, भैया जर का रोज पाऊस वगैरे जर का झाला तर इथं लय अडचण येत असेल तुम्हाला? होतं नाही इकडे, कुठे हे समोर सगळं नदीसारखं वाहतं। तुझा गाडा वगैरे तू काय करतो? कारण मी गेल्या वर्षी सगळं बघितलं होतं, सगळं घाणच म्हणजे नाला सगळा बाहेरच आहे। नाही तर इकडे भर काढली ना आम्ही, त्यामुळे लय त्रास होत होता आधी, आता नाही। सध्या इकडून पाणी वाहते। फक्त तू हे रस्ता नाहीये म्हणून तू हे स्वतःच्या पैशातून वरती केलं? हो, स्वतःचे पैसे लावलेले। तू असं कोणाला नगर पैशाला सांगितलं नाही का की बाबा माझं म्हणजे कमवतोयच मी दिवसातून थोडेफार रुपये चहा बनवून, त्याच्यात जर का मला स्वतःला हे करावं लागलं, तुम्ही जर का रस्ता केला असता तर मला माझ्या खिशातले पैसे नसते द्यावे लागले? हो ना, बरोबर आहे, सांगितलं नाही, काय उत्तरच नसेल म्हणजे त्यांचं, म्हणजे गेंड्याची कातडी पांघरलेली सध्या। सांगितल्यावर काही पर्यायच नाही त्यांच्याकडे। मी सध्या अजून काही लोकांसोबत आहे। दादा, असं वाटतं बीड नगर परिषदमध्ये सत्तांतर बदल झाला, काहीतरी विकास काम होतं? नाही, आणखी काहीच वाटत नाही। इथं जर एखाद्या श्रीमंत माणसं जर घर असतं तर हा रोड राहिला नसतं। सगळे गरीब लोक इथे, त्याच्यामुळे हे झालेलं नाही आहे। इथं जर दुसऱ्या एखाद्या कुणाचं हॉटेल जर असतं मोठ्या लोकांचं तर 100% झालं असतं। ते 3 मतदान जरी असतं, पण तो श्रीमंत जर असता तर हे रोड झाला असता। पण हा गरीब आहे, हा गरीब वर्ग असल्यामुळं इथं तुम्हाला रोड होऊ शकत नाही। तुम्ही किती प्रश्न मांडला तरी होऊ शकत नाही, हे असं मला वाटतं। म्हणजे हे सध्या प्रशासन हे सध्या असं चालू आहे, तुम्ही किती काही करा, किती टाळ्या वाजवा, किती निवेदन द्या, झोपलेलं आहे, प्रशासनाने झोपलेलं आहे आणि प्रशासन जागू होऊ शकत नाही। गरिबाविषयी प्रशासन कधी जाग नसतंय, ते फक्त श्रीमंताविषयीच असते। फक्त गरिबाविषयी कायदा लागू असतो। आणि म्हणजे भारतात असं आहे की कायदा मोठा नाही आहे, पैसा मोठा आहे। हां,
कायदा मोठा नाही आहे, पैसा मोठा आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला त्यांनी आणि ही सत्य परिस्थिती आहे सध्या. फक्त आपल्या बीड शहरातलीच नाही, मराठवाड्यातलीच नाही, महाराष्ट्रातली नाही, सगळ्या भारतातली सत्य परिस्थिती आहे सध्या. इथे आहे ना कायदा मोठा नाही आहे, सध्या आहे पैसा मोठा. ज्याच्याकडे पैसा त्याची कामं केली जातात. आता त्यांनी एक चांगला मुद्दा मांडला. इथं जर का एखाद्या श्रीमंताचं घर असतं का श्रीमंताचं, तर आत्ता माहिती आहे का चकाचक रोड दिसला असता. असा रोड बांधला असता की त्याचा चेहरा दिसला पाहिजे होता, असा रोड बांधला असता. पण हे सगळे गरीब जनता आहे हो. नगर परिषदला काहीतरी समजायला पाहिजे. सगळे गरीब जनता आहे माहिती आहे का. रोज रोजंदारीवर काम केल्यासारखं माहिती आहे का. तळ हातावरचं पोट आहे त्यांचं. त्यांच्यासाठी थोडे तरी विकास कामे करा. पाऊसच नाही, आताचा पाऊसच नाही. एवढ्या पावसामध्ये इकडं चिखल होत असेल तर धंदे कसे करायचे आम्ही सांगा ना तुम्ही. हां, धंदे करायला आम्हाला अवघड झालेले. आतमध्ये कुणी येत नाही, काय नाही. नुसतं आम्ही दिवसभर बसून असतात. काय सांगा तुम्हाला. म्हणजे किती वाईट अवस्था आहे. हे सरकारी नोकरीवाले नाहीत बरं का इथं कोणी. हे सगळे आहे गॅरेजवाले ते बिचारे ते मोठे मोठे ते धंदे त्याचा चहाचा गाडा आहे. इथं रस्ता झाला नाही ना म्हणून त्यांनी 1-1 रुपये जो 5-5, 10-10 रुपयाचा चहा विकून माहिती आहे का त्यांनी ते पैसे जमा केले होते खिशातले. त्यांनी स्वतः त्या पैशातून चबुतरा केलाय. जर का नगर परिषदने हे जर का रस्ते केले असते ना बीड शहरातले, तर हे जे रोज काम करणारे लोक आहेत का रोज, यांना माहिती आहे का स्वतःच्या खिशातले पैसे घालावे लागले नसते. आणि ह्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं हे कधीच विसरू नका. या लोकांनी तुम्हाला मोठं केलं. या लोकांमुळं आणि यांनी केलेल्या मतदानामुळं तुम्ही सध्या त्या नगर परिषदच्या हायफाय AC हॉलमध्ये बसलेला आहात, त्या चांगल्या चांगल्या नरमवाल्या खुर्चीवर. या लोकांनी मदत केली आणि तुम्ही या लोकांचे कामं करण्यासाठी बांधीलच आहात. कारण त्यांनी तुम्हाला निवडून दिले, त्यांनी मतदान केलं तुम्हाला. हे कधीच विसरू नका. आणि आता तरी डोळे उघडा आणि खरंच या लोकांची अवस्था पहा. खरंच बिकट अवस्था आहे हो, दयनीय अवस्था आहे. रोज काम करतात हे लोक थोड्याफार पैशांसाठी. त्यांना त्याच्यात त्यांचे लेकरं बाळं सांभाळायचे, संसार चालवायचा आहे. आता तरी आता तर ठीक आहे, आता अर्धा पाऊस झालाच आहे म्हणा. अर्धा पाऊस आता सुरूच झाला आहे. पावसाळ्याच्या अगोदर काही विकास कामं करायची होती. ते विकास कामं तर अजून झाली नाही आहे. सध्या आता नाला वगैरे काढणं हे, पण हे बघा हे नाले म्हणजे मोकळे आहेत ते. बरं ते काढले जरी नाही ना तरी हरकत नाही, पण कमीत कमी ते लावा, जाळी तरी लावा. म्हणजे एखादं जर का लेकरू असेल, एखादं जर का रात्री, बरं इथं तर लाईट पण नाही. हां, इथं लाईट पण दिसत नाही. ते नाला मोकळं कुणाला दिसणार. एखाद्याचा समज जर का एखादा म्हातारा माणूस आलं, त्याच्या गाडीला जर का हेडलाईटच नसेल आणि तिथं लाईटच नाही, म्हातारा माणूस डायरेक्ट खड्ड्यात जाईल की हो. सकाळीच दिसेल तुम्हाला ते पडलेलं. त्याच्यामुळे आता तरी विकास कामं करा. आणि मी रोज मी असाच ग्राउंड रिपोर्टच करणार आणि ही सगळी सत्य परिस्थिती दाखवणार आणि माणसांमध्ये जाऊन मी आता हा ग्राउंड रिपोर्ट करणार. आणि हे सगळं ही दयनीय अवस्था बीड शहरातली मी सगळी दाखवून ठेवणार. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे. मी सध्या आहे शिवशारदा समोर. शिवशारदा शोरूम आहे सुझुकी, त्याच्या समोर आहे मी सध्या बीडमध्ये.